नमस्कार. कसे आहात सगळे? मी हेमंत हेडव तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर. साहित्य काठ या कार्यक्रमाची सुरुवात केली तेव्हा वाटलं नव्हतं की तुम्हाला इतकं आवडेल. पण तुम्हा सर्वांचा प्रतिसाद बघून तुम्हा सर्वांसाठी आणखी काही ना काही करण्याची खूप इच्छा मनात सारखी येत असते. साहित्यिकांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक सहज विचार मनात येऊन गेला आणि या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पण सहज सुरू झालेला हा कार्यक्रम आता आमची जबाबदारी झाली. पण तुमचं आमच्यावर असणारं प्रेम बघून आम्ही ही जबाबदारी नित्य नियमाने पार पाडू याची मी खात्री देतो. पण तुम्ही देखील तुमची जबाबदारी विसरू नका आणि ते म्हणजे फक्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमचे येणारे सर्व भाग नित्य नियमाने पाहायचे विसरू नका. जर तुम्ही आधीच सबस्क्राईब करून ठेवलं असेल तर तुमचे मनापासून आभार मानतो आणि जर अजूनही केलं नसेल तर करा हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे काही काम करत असाल ते थांबून फक्त काही मिनिटं या भागावर लक्ष केंद्रित करून हा भाग पूर्ण पहा. कारण भागांच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर याच भागात कुठेतरी लपलेलं आहे. त्यामुळे न विसरता भागाच्या शेवटी प्रश्न ऐकून त्याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये द्या. चला तर मग आणखी जास्त वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स साहित्य काठ. बऱ्याच जणांना माहिती नसेल की आज मी कोणाबद्दल सांगणार आहे आणि मराठी प्रेक्षकांना तर मुळीच नाही. R.K. नारायण हे नाव सुद्धा किती जणांनी पहिल्यांदाच ऐकलं असेल. आजकाल साऊथ इंडस्ट्री खूप गाजू लागली आहे. हिंदी, बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीला मागे टाकून खूप पुढे निघून गेल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या सिनेमांमधली गाणी, हिरो हिरोईन, नाचण्याची पद्धत, कथा, चित्रीकरण सगळंच खूप भारी वाटायला लागलं. पण हे सगळं उभं करण्यामागे एक सक्षम कथा असते आणि त्या कथेला लिहिणारा एक लेखक ज्याच्या विचारांतून त्या कथेने जन्म घेतलेला असतो. R.K. नारायण हे देखील दक्षिण भारतातले म्हणजेच आजच्या भाषेनुसार साऊथमधले एक प्रसिद्ध लेखक. R.K. नारायण यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1906 रोजी झाला. तेव्हा देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं. तेव्हाचं मद्रास, जो आत्ताचं चेन्नई आहे, येथे एका तमिळ ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. उद्याच त्यांची 118वी जयंती आणि त्यानिमित्तानेच आजचा हा विशेष भाग त्यांच्यासाठीच. त्यांच्या परिवारात त्यांना पकडून एकूण 8 भावंडं होती, 6 मुले आणि 2 मुली. मुलांमध्ये नारायण दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांचे वडील तेव्हा शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. नारायण यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या वडिलांच्या शाळेतच झाले. पण पुढे त्यांच्या सतत बदली होत राहिल्या, म्हणून हे जास्त वेळ आपली आजी पार्वती यांच्या देखरेखीखाली त्यांच्या जवळच ते राहिले. त्यांच्या आजीनेच त्यांना अंकगणित, पौराणिक कथा, शास्त्रीय भारतीय संगीत आणि संस्कृत शिकवले. त्यांच्या आजीने त्यांना लाडाने कुंजप्पा हे टोपण नाव दिले होते आणि त्यामुळे त्यांच्या घरचे सगळे त्यांना त्याच नावाने हाक मारले. त्यांचे धाकटे भाऊ लक्ष्मण पुढे जाऊन प्रसिद्ध व्यंगचित्रकार झाले. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या घरी प्रामुख्याने इंग्रजी भाषा बोलली जायची, ज्यामुळे नारायण आणि त्यांच्या भावंडांच्या व्याकरणामधील चुका लक्षात येऊ लागल्या आणि इंग्रजी त्यांना अधिक सोपी झाली. आजीसोबत असताना त्यांचे 3 वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षण झाले. पहिली शाळा पुरसावलकम येथील लुथेरन मिशन स्कूल, तर CRC हायस्कूल ही त्यांची दुसरी शाळा होती. त्यांची तिसरी शाळा मद्रास ख्रिश्चन कॉलेज उच्च माध्यमिक विद्यालय ही होती. नारायण जेव्हा 12 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी स्वातंत्र्याच्या समर्थक मोर्चात सहभाग घेतला होता आणि यावर त्यांच्या काकांनी रागवून त्यांना फटकारले देखील होते, कारण त्यांच्या कुटुंबांमधील कोणीही राजकारणाशी जोडलेले नव्हते आणि सर्व सरकारांना ते दृष्ट मानत असत. पुढे त्यांच्या वडिलांची बदली म्हैसूरला झाली आणि ते वडिलांसोबत म्हैसूरला आले. त्यांच्या वडिलांना वाचनाची सवय होती आणि याशिवाय त्यांच्या शाळेतील वाचनालयामुळे त्यांनाही वाचनाची सवय लागली. त्यांना पुस्तके वाचायला खूप आवडत. सुरुवातीच्या त्यांच्या वाचनात डिकन्स, वुडहाऊस, ऑर्थर कॉनन डायल, थॉमस हार्डी या प्रसिद्ध लेखकांचा समावेश होता. त्यांचा लिखाणाचा त्यांच्या वाचनावर खूप प्रभाव पडला. सोबत त्यांनी लिखाणही सुरू केले होते. हायस्कूल पूर्ण केल्यानंतर विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत ते नापास झाले. तेव्हा त्यांचे शैक्षणिक 1 वर्ष वाया गेले. पण त्या एका वर्षात त्यांनी त्यांचे संपूर्ण लक्ष वाचन आणि लिखाणावर केंद्रित केले आणि त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच 1926 मध्ये त्यांनी विद्यापीठाची प्रवेश परीक्षा पास केली आणि म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना बॅचलर पदवी मिळवण्यासाठी 4 वर्ष लागली. पुढे मग त्यांनी MA ची पदवी न घेण्याचा निर्णय घेतला आणि एका शाळेत शिक्षकाची नोकरी धरली. काही काळ शिक्षकी नोकरी केल्यानंतर शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांना शारीरिक प्रशिक्षण मास्टरची जागा घेण्यास सांगितल्यावर त्यांनी या गोष्टीचा त्यांचा विरोध केला. त्या अनुभवातून त्यांना जाणवले की वाचन आणि लिखाणातच आपलं रस जास्त आहे. त्यामुळे त्यांनी शिक्षकी नोकरी सोडून लेखन क्षेत्रात आपलं करिअर करायचं ठरवलं
आणि घरी राहून कादंबरी लिहिण्याचा निर्णय घेतला. 17व्या शतकातील इंग्लंडच्या सागरी कायद्यांचा विकास हे त्यांचे पहिले प्रकाशित पुस्तक होते. त्यानंतर त्यांनी इंग्रजी वर्तमानपत्रे आणि मासिकांसाठी अधूनमधून कथा लिहायला सुरुवात केली. त्यांच्या लिखाणाने त्यांना जास्त पैसे दिले नाहीत. पहिल्या वर्षी त्यांचे वार्षिक उत्पन्न फक्त ₹9.12 होते. त्यानंतर त्यांनी 1930 मध्ये त्यांनी त्यांची पहिली कादंबरी स्वामी अँड फ्रेंड्स म्हणजेच स्वामी आणि मित्र ही लिहिली. पण ती वाचून अनेक जणांनी नाक मुरडले आणि कोणत्याही प्रकाशकाने ते प्रकाशन केले नाही. नाराज न होता त्यांनी त्यांचे लिखाण सुरू ठेवले आणि त्यांनी त्यांच्या या कादंबरीचे हस्तलिखित आपल्या ऑक्सफर्डमधील एका मित्राला वाचण्यासाठी पाठवले होते. 1933 मध्ये नारायण कोइंबतूरमध्ये आपल्या बहिणीच्या घरी गेले होते. त्यांच्या बहिणीच्या घराजवळ राहणाऱ्या 15 वर्षांच्या राजम या मुलीशी त्यांची भेट झाली आणि पाहता क्षणी ते तिच्या प्रेमात पडले. पण त्यांच्या विवाहात अनेक ज्योतिषशास्त्रीय आणि आर्थिक अडथळे होते. तरीही परिस्थितीला सामोरे जाऊन त्यांनी लग्नासाठी मुलीच्या वडिलांची परवानगी मिळवली आणि राजम यांच्याशी त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर त्यांची जबाबदारी वाढली होती आणि आर्थिक गरजा देखील वाढल्या होत्या. त्यामुळे त्यांनी ब्राह्मणेतरांच्या हक्कांसाठी समर्पित असलेल्या द जस्टिस नावाच्या मद्रास आधारित पेपरसाठी रिपोर्टर म्हणून नोकरी करायला सुरुवात केली. नारायण एक ब्राह्मण अय्यर यांच्या हेतूला पाठिंबा देत असल्यामुळे त्यांच्या प्रकाशकांना आनंद झाला. या नोकरीमुळे ते विविध प्रकारच्या लोकांशी आणि विविध सामाजिक समस्यांच्या संपर्कात आले. मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की त्यांनी त्यांच्या ऑक्सफर्ड येथील एका मित्राला त्यांनी त्यांची पहिली कादंबरी स्वामी अँड फ्रेंड्स याचे हस्तलिखित वाचण्यासाठी पाठवले होते. त्या मित्राने ते हस्तलिखित त्यावेळचे प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार ग्रॅहम ग्रीन यांना दाखवले. भारतात सर्वांनी नाकारलेली कादंबरी परदेशातील लेखकाला मात्र खूप आवडली. त्यांना त्या कादंबरीत काही नवे मित्र भेटले असा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यांनी त्यांच्या प्रकाशकांकडे त्या कादंबरीची शिफारस केली आणि त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. त्यांच्या या पहिल्या कादंबरी मागे त्यांच्या नावात एक गंमत घडली. त्यांचे संपूर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी असे होते. पण इंग्रजी भाषिक वाचकांना त्यांचे नाव लवकर परिचित व्हावे यासाठी ग्रॅहम ग्रीन यांनी त्यांना त्यांचे नाव छोटे करायला सांगितले आणि तेव्हापासून त्यांचे नाव R.K. नारायण पडले. ते आजही संपूर्ण जग त्यांना याच नावाने ओळखतं. त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली आणि ती खूप गाजली देखील. परंतु त्या मानाने त्याची विक्री जास्त झाली नाही. परंतु नारायण खुश होते. त्यांनी लगेचच त्यांची दुसरी कादंबरी द बॅचलर ऑफ आर्ट्स लिहिली आणि ही देखील ग्रॅहम ग्रीन यांच्या शिफारसीने दुसऱ्या एका प्रकाशनाने प्रकाशित केली. इथून त्यांच्या लेखणीला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांचे लिखाण कधी थांबलंच नाही. त्यांच्या पहिल्याच कादंबरीमध्ये त्यांनी मालगुडी नावाच्या शहराची स्थापना केली होती. हेच मालगुडी शहर आजही त्यांची ओळख म्हणून राहिलेली आहे. त्यांच्या सर्व कथा या शहराभोवती फिरतात. पण वास्तव्य पाहता असं कोणतेही शहर अस्तित्वात नाही. R.K. नारायण यांच्या साहित्यांचे अभ्यासक डॉक्टर जेम्स M. फेनेली यांनी त्यांच्या अनेक पुस्तके आणि कथांचा अभ्यास करून मालगुडी या काल्पनिक शहराचा नकाशा देखील बनवला. तसेच त्यांच्या मालगुडी या शहरावर आधारित कथांना घेऊन मालगुडी डेज ही मालिका 1980च्या दशकात दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात प्रसारित करण्यात आली होती आणि यामुळेच नारायण यांच्या लोकप्रियतेला आणखी भर पडली. काही वर्षांपूर्वी मालगुडी डेज रिटर्न म्हणून पुन्हा प्रसारित करण्यात आली. नारायण यांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांचा पहिला मोठा पुरस्कार गाईड या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार 1960 मध्ये मिळाले होते. जेव्हा त्या पुस्तकावर आधारित चित्रपट बनवला गेला तेव्हा सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता. 1963 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्यांना पद्मभूषण हा मानाचा पुरस्कार त्यांना दिला गेला होता. शिवाय 2000 मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच पद्मविभूषण देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. याशिवाय देखील त्यांना अनेक पुरस्कारांनी आणि मानांनी सन्मानित केले गेले होते. 1935 मध्ये स्वामी आणि मित्र, 1937 मध्ये द बॅचलर ऑफ आर्ट्स, 1938 मध्ये द डार्क रूम, 1945 मध्ये इंग्रजी शिक्षक, 1948 मध्ये श्री संपत आणि 1958 मध्ये द गाईड या त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत. तसेच त्यांचे बरेच पौराणिक कथा आहेत आणि लघुकथा संग्रह देखील आहेत. त्यांच्या सर्व साहित्यांची माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यांच्या इतक्या साहित्यांपैकी तुम्ही काय वाचलं आहे किंवा तुम्हाला काय आवडलं आहे आम्हाला कळवायला विसरू नका. तर मग कसा वाटला आजचा भाग? नक्कीच आवडला असेलच. चला इथपर्यंत पाहिलात, मग आता पटकन तुम्हाला प्रश्न विचारतो, म्हणजे चटकन तुम्ही त्याचं उत्तर द्याल. आता मला सांगा, R.K. नारायण यांनी लिहिलेल्या त्यांचं पहिल्या कादंबरीचं नाव काय?
याचं उत्तर आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. शिवाय आजचा भाग कसा वाटलं हे देखील कळवायला विसरू नका. चला तर मग वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पण जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आमचे पुढचे भाग तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येतील. हा भाग जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही माहिती तुमच्या मार्फत बऱ्याच लोकांना समजेल. चला मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.